महिनाभर आपण घाम गाळून काम करतो. 1 तारखेला अकाउंटमध्ये पगार जमा झाल्याचा मेसेज येतो, चेहऱ्यावर हसू उमलतं. पण पुढच्या 5 दिवसात काय होतं? पहिला मेसेज येतो, होम लोनचा ई-एम-आय कट झाला. दुसरा मेसेज येतो, कार लोनचा ई-एम-आय कट झाला. आणि मग सुरू होतो क्रेडिट कार्डच्या बिलाचा आणि पर्सनल लोनच्या हप्त्यांचा भडीमार. 5 तारखेला आपला अर्धा पगार जो आहे तो गायब झालेला असतो आणि उरलेल्या पैशामध्ये पूर्ण महिन्याचा खर्च कसा भागवायचा या चिंतेमध्ये आपण पडतो. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कर्ज घेणं ही एक सामान्य गोष्ट झालेली आहे. स्वतःचं घर पाहिजे, कर्ज घ्या. गाडी हवी आहे, कर्ज घ्या. मोबाईल घ्यायचा आहे, लगेच तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करा. त्याच्यामध्ये कर्ज तुम्हाला उपलब्ध होतं. कर्ज घेणं चुकीचं आहे का? नाही. पण त्या कर्जाच्या जाळ्यात अडकून राहणं हे मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या भयानक आहे. अनेकदा माणूस इतका हतबल होतो, की त्याला वाटतं हे कर्ज माझ्या आयुष्यातून कधी संपणार आहे की नाही? पण आता टेन्शन घेण्याची गरज आहे का? नाही. कारण तुम्ही एकटे नाही आहात आणि या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध आहे. जगभरातील फायनान्शियल प्लॅनर्स आणि अर्थतज्ञांनी कर्ज लवकर फेडण्यासाठी 2 अत्यंत प्रभावी, अतिशय साध्या अशा मेथड सोडलेल्या आहेत. पहिली आहे ती डेट अव्हलांच मेथड, दुसरी आहे ती डेट स्नोबॉल मेथड. आज आपण दोन्ही जादुई पद्धती अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत, उदाहरणं देणार आहोत. जर तुमच्या डोक्यावर थोडं जरी कर्ज असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आणखी तुम्हाला जर अशीच माहिती हवी असेल, ती मिस करायची नसेल, तर पैसा पाणीला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आता दोन्ही मेथड आपण समजून घेण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे, ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. डोक्यावरचं कर्ज हे एका रात्रीत कमी होत नाही. तुम्ही कर्ज एका दिवसात घेतलेलं नसतं. त्यामुळे ते फेडायला देखील वेळ लागणार असतो. त्यासाठी तुम्हाला शिस्त लागते, संयम लागतो, सातत्य ठेवायला लागतं. पण जर तुम्ही योग्य स्ट्रॅटेजी वापरली, तर तुमचं कर्ज तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर संपेल आणि तुम्ही बँकेला जे फुकटचं व्याज भरताय, त्यामध्ये लाखो रुपयांची बचत होईल. सगळ्यात आधी एक काम करा. एक कागद घ्या, एक पेन घ्या. तुमच्या डोक्यावर जेवढी कर्ज आहेत, त्या सगळ्यांची एक यादी बनवा. कार लोन, होम लोन, पर्सनल लोन जे काय असेल, कर्जाचं नाव, उरलेली रक्कम, त्याचा व्याजदर आणि ई-एम-आय असं सगळं ती यादी तुम्ही बनवा. लोक ही यादी बनवायला घाबरतात कारण त्यासमोरचा आकडा बघून त्यांना टेन्शन येतं आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुम्ही आजाराचं निदान करत नाही तोपर्यंत त्यावर उपचार कसा करणार हो? त्यामुळे ही यादी बनवणं ही कर्जमुक्तीची पहिली पायरी आहे हे लक्षात घ्या. आता पहिली मेथड डेट अव्हलांच मेथड हा सगळा गणिताचा खेळ जरी असला तरी मी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. पहिली पद्धत म्हटलं ती डेट अव्हलांच मेथड. अव्हलांच या इंग्रजी शब्दाचा अर्थ काय होतो तर हिमस्खलन म्हणजे डोंगरावरून बर्फाचा मोठा कडा अचानकपणे वेगानं खाली कोसळतो. या पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे की सगळ्यात महागडं कर्ज आधी संपवायचं म्हणजे ज्या कर्जावर तुम्हाला सगळ्यात जास्त व्याजदर लागतोय ते कर्ज आधी टार्गेट करायचं. मग त्याची रक्कम कितीही मोठी असू देत किंवा छोटी असू देत. ओके. ही पद्धत कशी काम करते तर बघूयात. तुमच्या सगळ्या कर्जांचे जे किमान हप्ते आहेत ते दर महिन्याला नियमित भरत राहा. ओके. महिन्याच्या शेवटी जो काही अतिरिक्त पैसा तुमच्याकडे उरेल म्हणजे खर्च तुमचा गेल्यानंतर खर्च कमी तुम्ही जो केलेला आहे त्यानंतर उरलेले 2,000 असतील, 5,000 तो पैसा सगळ्यात जास्त व्याजदर असलेल्या कर्जाच्या मुदलात जमा करा. जेव्हा ते महागडं कर्ज पूर्णपणे फिटेल, तेव्हा त्या कर्जाचा ई-एम-आय आणि तुमचा अतिरिक्त पैसा पुन्हा एकत्र करा. दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात जास्त व्याजदर असलेल्या कर्जावर तो पैसा टाका. हे चक्र तोपर्यंत चालवा, जोपर्यंत तुमची सगळी कर्ज शून्य होत नाहीत. आता हे सांगितलंय, पण जरा किचकट वाटलंय मला माहिती आहे. तर एक उदाहरण देतो. रमेश नावाचा एक माणूस आहे. त्याच्यावर एक 3 कर्ज आहेत. क्रेडिट कार्डचं कर्ज आहे ₹50,000 36% व्याजदराने ₹1,500 हप्ता. दुसरं आहे पर्सनल लोन ₹1,00,000 व्याजदर आहे 18% हप्ता आहे ₹3,000. कार लोन आहे तिसरं 2,00,000चं व्याजदर आहे 10% हप्ता आहे ₹4,500. म्हणजे रमेशचा हप्ता किती जातोय महिन्याला ₹9,000. आता रमेशने ठरवलं की तो महिन्याचा खर्च कमी करणार. दर महिन्याला काही झालं तरी ₹3,000 एक्स्ट्राचे वाचवणार. आता रमेशकडे एकूण ₹12,000 उरलेले आहेत. बरोबर? अव्हलांच मेथड जर त्याला करायची असेल, अवलंबायची असेल, तर रमेश काय करेल? सगळ्यात महागडं कर्ज कोणतं आहे? ज्याच्यावर 36% व्याज आहे ते क्रेडिट कार्ड टार्गेट करेल. तो कार लोन, पर्सनल लोनचे फक्त नियमित हप्ते भरत राहील. क्रेडिट कार्डसाठी मात्र तो 1,500 ऐवजी ₹4,500 भरणार. तसं केल्यामुळं 50,000चं क्रेडिट कार्डचं कर्ज जे आहे ते तुलनेनं वेगानं संपेल.
एकदा क्रेडिट कार्डचं लोन संपलं, की रमेश आता काय करणार? त्याच्याकडे दरमहा ₹4,500 शिल्लक राहतील. तो हे पैसे दुसऱ्या नंबरच्या महागड्या कर्जावर म्हणजे पर्सनल लोनवर टाकेल. आता तो पर्सनल लोनसाठी दरमहा ₹7,500 भरेल. पर्सनल लोन लवकर संपेल आणि शेवटी तो आपली पूर्ण ताकद म्हणजे सगळे जे काही पैसे आहेत ते कार लोनवर लावेल आणि ते कर्ज फेडेल. याचा फायदा काय झाला, की गणिताच्या दृष्टीने ही जगातली सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. कारण यामध्ये तुम्ही महागडं व्याज आधी संपवताय. त्यामुळे तुमच्या लाखो रुपयांची बचत होते, जे तुम्ही व्याजापोटी बँकेला भरणार असतात. आता येते दुसरी मेथड. त्याला म्हणतात डेट स्नोबॉल. हा सायकॉलॉजीचा खेळ आहे. काही लोकांना गणित आवडत नाही, त्यांना ते किचकट वाटतं, त्यांना मोटिव्हेशन लागतं. अशा लोकांसाठी आहे दुसरी पद्धत डेट स्नोबॉल मेथड. स्नोबॉल म्हणजे काय, की बाबा बर्फाचा एक छोटासा गोळा असतो. तो डोंगरावरनं खाली घरंगळायला सुरुवात होते. घरंगळत तो खाली येतो. जेव्हा तो खाली येतो त्यावेळेस हळू त्याचा आकार वाढतो, मोठा होतो आणि तो आणखी मोठा होत जातो. अमेरिकेतले प्रसिद्ध आर्थिक सल्लागार डेव्ह रॅम्से यांनी ही मेथड विकसित केली होती. नियम अगदी सोपा आहे. व्याजदर किती असो, सगळ्यात छोट्या रकमेचं कर्ज आधी संपवा. इथे गणितापेक्षा सायकॉलॉजी जास्त काम करते, हे लक्षात घ्या. ही पद्धत कशी काम करते ते आता बघूयात. सगळे कर्जांचे किमान हप्ते जे आहेत ते नेहमीप्रमाणे तुम्हाला भरायचे. जो एक्स्ट्रा पैसा तुमच्याकडे आहे तो वापरा आणि सगळ्यात लहान रकमेचं कर्ज जे आहे त्याच्यावर टाका. जेव्हा ते छोटं कर्ज संपेल तेव्हा मिळणारा आनंद आणि आत्मविश्वास तुम्हाला काय करेल, की पुढचं मोठं कर्ज फेडण्याची ताकद देईल. मानसिकदृष्ट्या तुम्ही स्ट्राँग बनाल, की बस आता एक कर्ज संपलं, दुसरं कर्ज. म्हणजे उदाहरणाने आता आपण समजून घेऊयात. सुनील नावाचा माणूस आहे, 4 कर्ज आहेत. मित्राकडनं त्याने घेतलेत उसने पैसे 15,000 व्याजदर 0%. क्रेडिट कार्ड ₹80,000 व्याजदर 36%. कार लोन 1,50,000 व्याजदर 10%. होम लोन 25,00,000 व्याजदर 8.5%. आता सुनीलने जर अव्हलांच मेथड वापरली तर आधी क्रेडिट कार्ड टार्गेट करेल. पण 80,000 फेडायला त्याला वेळ लागेल आणि तोपर्यंत त्याला एकही कर्ज संपलं नाही याचं फ्रस्ट्रेशन येईल, टेन्शन येऊ शकेल. पण जर त्याने स्नोबॉल मेथड वापरली तर सगळ्यात आधी तो काय करेल, मित्राचे 15,000 टार्गेट करेल. जरी त्यावर व्याज नसलं तरी 15,000 लवकर फेडले जातील. एक कर्ज कमी झाल्याचा एक मोठा मेंटल रिलीफ, मानसिक शांतता, एक त्याला बूस्ट मिळेल. आणि त्यानंतर तो वाचलेला हप्ता जो आहे ते एक्स्ट्रा पैसे क्रेडिट कार्डवर टाकेल. मग कार, होम लोन असं ते हळू-हळू एक-एक लोन तो कमी करत जाईल. फायदा काय झाला? माणसाला क्विक विन्स आवडतात, छोट्या विन्स आवडतात. एक कर्ज अकाउंट बंद झालं, की माणसाला उत्साह मिळतो, आनंद मिळतो. तो उत्साह त्याला पुढच्या कर्जमुक्तीच्या प्रवासामध्ये टिकवून ठेवतो. ओके. आता यापैकी कुठली मेथड निवडावी? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहतोच आहे. कारण तुम्हाला अर्थातच दोन्ही मेथड मी सांगितल्या आहेत. मग आता मी कुठली मेथड निवडू? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर त्याचं उत्तर तुमच्या स्वभावात आहे. जर तुम्ही अत्यंत शिस्तबद्ध आहात, तुम्हाला गणितावर विश्वास आहे, गणितानुसार जास्तीत जास्त पैसे वाचवायचे आहेत, तर डोळे झाकून अव्हलांच मेथड निवडा. पण जर तुम्हाला कर्जाच्या ओझ्याने डिप्रेशन येत असेल, बीपी वाढत असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर एखादं कर्ज संपवून मानसिक शांतता हवी असेल, तर स्नोबॉल इफेक्टची पद्धत जी आहे ती वापरा. ती तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. तुम्ही या दोन्हींचं कॉम्बिनेशन सुद्धा वापरू शकता. म्हणजे काय? समजा तुमच्याकडे एखादं 10-15 हजारांचं खूपच छोटं असं कर्ज आहे, तर आधी ते स्नोबॉलने संपवून टाका. मग उरलेली जी कर्ज आहेत त्याच्यावर अव्हलांच मेथड तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि मग तुम्ही तुमची कर्ज फेडत राहा. कर्जमुक्तीसाठी 3 ब्रह्मास्त्र जी आहेत, ती तुम्हाला आता सांगतो. फक्त पद्धत निवडून चालणार आहे का? नाही. तुम्हाला ॲक्शन घ्यायला लागेल. त्यासाठी या ज्या ट्रिक्स आहेत त्या कायम लक्षात ठेवा. पहिली म्हणजे बजेट बनवा. एक्स्ट्रा पैसा आपला कुठं जातोय तो शोधा. कर्ज फेडण्यासाठी जे एक्स्ट्रा पैसे लागतात ते कुठून येणार? ते तुमच्या खर्चातूनच येणार आहेत. तो खर्च तुम्ही कमी करा. महिन्याच्या खर्चाचं ऑडिट करा. हॉटेलिंग कमी करा. महागडे कपडे कमी करा. अनावश्यक सबस्क्रिप्शन कमी करा. Netflix बंद करा. Amazon बंद करा. तो वाचलेला पैसा थेट कर्जाच्या मुदलात भरा. त्याच्यावर तुम्हाला व्याज लागणार नाही. इन्कम वाढवा. म्हणजे फक्त खर्च कमी करून चालणार आहे का? नाही. तुम्ही कमाई वाढवा. जर तुम्हाला चांगलं डिझायनिंग येत असेल तर फ्रीलान्सिंग करा. जुन्या काही वस्तू पडून असतील तर त्या OLXवर विकून टाका. जेव्हा दिवाळीचा तुम्हाला बोनस मिळेल किंवा तुम्हाला ॲन्युअल इन्क्रिमेंट मिळेल तेव्हा तो पैसा जो आहे तो नवीन मोबाईल घेण्यासाठी वापरू नका, तर थेट जुनं कर्ज फेडण्यासाठी वापरा. आणि तिसरा एक ट्रिक जी आहे ती म्हणजे नवीन कर्ज घेणं टाळा. तुम्ही एका हाताने कर्ज फेडताय, दुसऱ्या हाताने बाय नाऊ पे लेटरवर नवीन काहीतरी कपडे घेताय, याला अर्थ नाही. हा शुद्ध वेडेपणा ठरतोय. तुम्ही कर्जातून पूर्ण बाहेर पडेपर्यंत कुठलीही नवीन कर्ज घेऊ नका. क्रेडिट कार्ड तुम्ही कपाटात लॉक करून ठेवा आणि हो, जर तुमच्यावर अनेक महागडी कर्ज असतील, जसं की 2-3 क्रेडिट कार्डची कर्ज, तर बँकेत जा, त्याचं कन्सॉलिडेशन करा. म्हणजे ती सगळी महागडी कर्ज एकाच स्वस्त
पर्सनल लोनमध्ये कन्व्हर्ट करा. त्यामुळे तुमचा EMI आणि व्याज दर दोन्ही कमी होतील आणि तुलनेनं ते संपवणं तुम्हाला सोपं जाईल. आजच सुरुवात करा. मित्रांनो, कर्जमुक्त होणं हा काही 1-2 महिन्यांचा खेळ नाही. तो एक प्रवास आहे. पण लक्षात ठेवा, आर्थिक स्वातंत्र्य ही जगातील सगळ्यात सुंदर फिलिंग आहे. जेव्हा तुमच्या अकाउंटमधनं 1 तारखेला कुठलाही EMI कट होणार नाही, तेव्हा तुम्हाला जी शांत झोप लागेल, त्याची किंमत पैशात मोजता येत नाही. तुम्ही प्रत्येक महिन्याला जो एक एक्स्ट्रा रुपया कर्जामध्ये भरताय, तो फक्त मुद्दल कमी करत नाही, तर तुमच्या भविष्यातलं व्याज सुद्धा वाचवतोय. त्यामुळं उद्याची वाट पाहू नका. आज, आत्ता, लगेच कागद पेन घ्या. तुमच्या कर्जांची यादी बनवा. अव्हालांच मेथड वापरायची की स्नोबॉल मेथड वापरायची? तुमच्यासाठी कुठली मेथड जास्त प्रॅक्टिकल आहे, हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. जर या व्हिडिओने तुम्हाला थोडा जरी आत्मविश्वास मिळाला असेल, या व्हिडिओने तुम्हाला थोडी जरी दिशा दिली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन हिशोबासह. तोपर्यंत स्वतःचा पैसा अतिशय हुशारीनं गुंतवा, कर्जापासून दूर राहा. पाहत राहा पैसा पाणी. धन्यवाद.